नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी 12वीचा निकाल जो आहे यासाठी जी डेट आहे डिक्लेअर झालेली आहे। आता तुम्हाला रिझल्ट कुठे बघता येणार आहे, कसे बघता येणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच घंटेचं बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला 10वी 12वी बोर्ड परीक्षे संदर्भातले सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। फायनली मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून एक नवीन परिपत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे। हे परिपत्रक जे आहे 30 एप्रिल 2026 हे परिपत्रक आहे आणि यामध्ये दिलेले आहे बघा, प्रतिमध्ये दिलेले आहे महासंपादक वृत्तवाहिनी वृत्तपत्रे व सर्व या ठिकाणी यासाठी दिलेले पुणे आणि विषय असा दिलेला आहे की फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे 12वी परीक्षेच्या निकालाबाबत। म्हणजे या ठिकाणी 12वीचा निकाल जो आहे तर तो कधी आहे तर या ठिकाणी खाली तुम्ही बघू शकता 12वीचा जो निकाल आहे त्यासाठी डेट वार सगळं या ठिकाणी दिलेलं आहे आणि टाइम सुद्धा दिलेला आहे। जसं की निकाल जे आहे 12वी परीक्षेचा निकाल हा 2 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे। म्हणजे या ठिकाणी तुम्ही आज 1 मे आहे, उद्या लगेच 2 मेला 1 वाजता दुपारी या ठिकाणी 12वीचा निकाल जाहीर होणार आहे। त्याही पत्रकार परिषद सुद्धा या ठिकाणी उद्या 2 मेला 11 वाजता होणार आहे आणि 1 वाजता जे आहेत तर तुमचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे। आता हा निकाल तुम्हाला कुठे बघायचा आहे यासाठी तुम्हाला काही वेबसाईट सुद्धा या ठिकाणी मी देऊन टाकतो। तर मित्रांनो, हे प्रकटन या ठिकाणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे। यामध्ये काही वेबसाईट या ठिकाणी दिलेल्या आहे, जसे तुम्ही बघू शकता 6 ते 7 वेबसाईट या ठिकाणी दिलेल्या आहे। यापैकी कोणत्याही वेबसाईटवरती जाऊन गुगल क्रोम मध्ये हे टाकून तुम्ही यावरती रिझल्ट बघू शकता। रिझल्ट बघताना फक्त तुमचा सीट नंबर लागणार आहे जो की तुमच्या हॉल तिकीटवर दिलेला आहे आणि मदर नेम ॲज इट इज जसं तसं तुम्हाला त्या ठिकाणी टाकून तुमचा रिझल्ट तुम्हाला बघता येणार आहे। हे 7 या ठिकाणी वेबसाईट दिलेल्या आहे, जसं की result.digilogger.government.in ही पहिली वेबसाईट आहे। दुसरी mahasscboard.in ही महाराष्ट्र राज्याची ऑफिशियल वेबसाईट आहे, ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला रिझल्ट बघता येणार आहे। त्यानंतर hscresult.mkcl.org अशा पद्धतीने 7 वेबसाईट या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट पाहण्यासाठी दिलेले आहे। यामध्ये रिझल्ट लागल्यानंतर जर तुम्हाला काही अडचण वाटली की तुम्हाला एखाद्या पेपरमध्ये तुम्ही पूर्ण लिहिलेलं आहे किंवा बऱ्यापैकी लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये आम्हाला खूप कमी मार्क्स वगैरे आहे किंवा त्या पेपरमध्ये तुम्ही फेल झालेले आहेत, या अशा प्रकारची जर तुम्हाला शंका असल्यास तुम्ही लगेच या ठिकाणी पेपर रिचेकिंगला सुद्धा टाकू शकता, परंतु त्याला काही कालावधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्यासाठी बघा या ठिकाणी जे आहे रिचेकिंगसाठी तुम्हाला 3/5/2026 ते रविवार दिनांक 17/5/2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल। जर तुम्हाला रिचेकिंगसाठी पेपर टाकायचा असेल तर तुम्ही 17 मे 2026 पर्यंत या ठिकाणी टाकू शकता, त्यानंतर तुम्हाला रिचेकिंगसाठी अप्लाय करता येत नाही। अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही रिचेकिंगसाठी सुद्धा अप्लाय करू शकता। त्यानंतर विशेष म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर कमी मार्क्स आले, पर्सेंटेज कमी पडले पूर्ण पेपरचे, तर या ठिकाणी त्यांना पुन्हा श्रेणी सुधारसाठी 3 या ठिकाणी संधी देण्यात येत आहे, जसे की जून जुलै 2026 मध्ये ते पुन्हा पेपर देऊ शकता। त्यानंतर फेब्रुवारी मार्च 2027 मध्ये पुन्हा एकदा देऊ शकता, पुन्हा जून जुलै 2027 मध्ये या ठिकाणी गुण वाढवण्यासाठी पेपर पुन्हा देऊ शकता। आणि जे विद्यार्थी फेल झाले, एखादी विषय राहिलेला आहे, त्यासाठी मग पुन्हा पुढच्या वर्षीपासून जसं की जून जुलै 26 असेल, फेब्रुवारी मार्च 27 असेल, यामध्ये ते रिपीटरचा फॉर्म भरून तो एक विषय या ठिकाणी पुन्हा देऊ शकता आणि पास होऊ शकता। अशा पद्धतीने हे रिझल्ट संदर्भातली सर्व अपडेट या ठिकाणी आपण बघितलेले आहे। अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता। चला मग भेटू आपण असेच अपडेट सोबत नवीन व्हिडिओ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।